अशी चिन्ह असताना भाजपकडून चर्चेची जबाबदारी जयकुमार गोरेंकडे सोपवण्यात आली। तर शिवसेनेकडून शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादीकडून मकरंद पाटलांवर चर्चेची जबाबदारी होती। जयकुमार गोरे आणि शंभूराज देसाई मकरंद पाटलांचे जिल्ह्यातील संबंध तितकेसे चांगले नाहीत। जयकुमार गोरेंच्या नावाला शंभूराज देसाई आणि मकरंद पाटलांचा विरोध होता। भाजपने गोरेंना कायम ठेवल्यानं शंभूराज देसाई आणि मकरंद पाटलांनी जिल्ह्यात भाजपला एकटं पाडलं। शिवसेना आमदार महेश शिंदेंच्या पत्नी भाजपच्या तिकिटावर विजयी झाल्या आणि भाजपनं अध्यक्षपदाची उमेदवारी त्यांना दिली। तर देसाई, पाटील आणि शशिकांत शिंदेंनी आपले सर्व सदस्य एकत्र निवडणुकीला आणले खरे, मात्र अध्यक्षपद निवडणुकीसाठी शिवसेना उमेदवार नेत असताना झटापट झाली आणि या झटापटीत शंभूराज देसाई जखमी झाले। आमदार महेश शिंदेंनी 2 उमेदवार फोडल्याचा आता त्यांच्यावर आरोप होतोय आणि महेश शिंदेंच्या पत्नीच प्रिया शिंदे अध्यक्षपदी विराजमान झाल्या। तर सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीवर मंत्री शंभूराज देसाईंनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। बहुमताचा आकडा नसल्यानं भाजपकडून राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे